सोलापूरमधून भयभीत झालेल्या एका जातीच्या छोट्या गटाने मागणी केली आहे की आम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये सामील करून घ्या, आम्हाला शस्त्र परवाना द्या, आमच्या जीवाला धोका आहे। तुकारामांपासून ते पानसरेपर्यंत बंदुकीनी विचारवंतांना, समाज सुधारकांना मारणारे आज शस्त्र बाळगण्याची मागणी करतायत। ते शस्त्र कुठून आले याचं उत्तर कुणी देईल? संत तुकारामापासून पानसरेपर्यंत ज्या ज्या हत्या करण्यात आल्या समाज सुधारक विचारवंतांच्या, ते शस्त्र आले कुठून? ती बाळगण्याची परवानगी दिली होती का? दसऱ्याला RSS AK-40 पासून सगळ्या शस्त्राचं पूजन करते। हे पूजन करणारे कोण लोक आहेत? एकीकडे शस्त्र पूजन करायचं आणि दुसरीकडे शस्त्र बाळगण्याची परमिशन मागायची। किती दिशाभूल करणार आहेत, किती नाटकं करणार आहेत? अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये आम्हाला सामावून घ्या, आमच्यावर अन्याय होतोय। ग्रेट। तुम्ही असणार तुमची हिरोईन ज्यावेळेस अॅट्रॉसिटी ऍक्टच्या विरोधात बोलती त्यावेळेस पुढे येऊन तिचा विरोध करत नाहीत। एका क्षणात जयंती साजरी केली म्हणून अक्षय भालेरावचं हत्याकांड झालं। प्रेम पुस्तक दिलं म्हणून नितीन आगे मारला। रिंगटोन वाजली म्हणून सागर शेजवळ मारला। 3 मिनिटं नाही, एका क्षणात झालं। त्यावेळेस कुणी पुढे आलं का? नाही आलं, येणार सुद्धा नाही। म्हणून अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू आहे। तुम्ही त्या हिरोईनला थांबवण्याचा प्रयत्न करत नाहीत, उलट परिषदा भरून हिरोईनला बोलून अॅट्रॉसिटीच्या विरोधात घरळ होकायला लावता। आणि आता मागणी करताय सोलापूरमधून आम्हाला अॅट्रॉसिटी ऍक्ट मध्ये घ्या। आधी त्या हिरोईनला सांगा, समजून सांगा की अॅट्रॉसिटी ऍक्ट रॅकेट नाहीये, सुरक्षा कवच आहे ज्याची तुम्ही आज मागणी करायला लागलात।